नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शास्त्र मराठी या यूट्यूब चॅनलवर। भूमी अभिलेख विभाग भरती 2025 विभागानुसार रिक्त पदे तसेच शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याचा कालावधी, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भूकरमापक या पदासाठी एकूण 905 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात। भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विविध अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या पुढील प्रमाणे आपल्याला 2 वेबसाईट दिलेल्या आहेत। या ऑफिशियल वेबसाईटवर या PDF सुद्धा उपलब्ध आहे। पुढे आपल्याला शासनातर्फे या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आहे दिनांक 1/10/2025 सकाळी 11 ते दिनांक 24/10/2025 रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच 24 ऑक्टोबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी 24 ऑक्टोबर 2025 आहे। तसेच या परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आहे 13 व 14 नोव्हेंबर 2025, म्हणजेच परीक्षा तुमची साधारणतः 13 किंवा 14 नोव्हेंबर रोजी होऊ शकते। नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। पुढे आपण पाहूया विभागानुसार रिक्त पदे। भरावयाच्या पदांचा तपशील पुढील प्रमाणे दिलेला आहे आपल्याला। पदाचे नाव व वेतन श्रेणी। पदाचे नाव भूकरमापक व वेतन श्रेणी आहे 19,900 रुपये ते 63,200 रुपये फक्त। विभाग आपल्याला दिलेला आहे विभाग उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे या विभागासाठी एकूण पदसंख्या आहे 83 पदसंख्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। या पदांमध्ये तुम्ही आरक्षणानुसार व प्रवर्गानुसार सर्व पदे पाहून घ्या। माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला खेळाडू, अंशकालीन पदवीधर, समांतर आरक्षण व एकूण पदसंख्या सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे। या पदांच्या तपशिलामध्ये दिव्यांगाकरिता राखीव एकूण 4 जागा आहेत। त्याच्यामध्ये अल्पदृष्टी, श्रवण दोष, अस्थिव्यंग अशा वेगवेगळ्या जागा दिव्यांगांसाठी राखीव आहेत। तसेच अनाथांकरिता सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। पुढे आपण पाहूयात कोकण प्रदेश मुंबई विभाग। मुंबई विभागासाठी एकूण पदसंख्या आहे 259। सर्व प्रवर्गानुसार आरक्षणानुसार तुम्ही सर्व तपशील पाहून घ्या। पुढे आपण पाहूयात नाशिक विभाग। नाशिक विभागासाठी एकूण पदसंख्या 124 जागांसाठी रिक्त पदे आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण 210 जागा रिक्त पदे आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहूयात अमरावती विभाग। अमरावती विभागासाठी एकूण पदसंख्या आहे 117 जागा रिक्त आहे। त्यानंतर पुढे आपण पाहूयात नागपूर विभाग। नागपूर विभागासाठी एकूण 110 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। अशा प्रकारे सर्व विभागाच्या एकूण 905 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। आता पुढे आपण पाहूयात वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता। संवर्गाचे नाव गट क भूकरमापक, अर्हता व अनुभव, मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्याबाबत मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र। इथे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या। शैक्षणिक पात्रतामध्ये 3 पैकी कोणतेही एक असणे तुमच्याजवळ गरजेचे आहे। उदाहरणार्थ तुमच्याजवळ डिग्री असणे किंवा डिप्लोमा असणे किंवा ITI असणे, 3 पैकी कोणतेही एक शैक्षणिक अर्हता धारण करणारे विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात। स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा ITI चे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणारे विद्यार्थी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। इथे महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो, समजून घ्या। कोणतेही 3 पैकी एक शैक्षणिक पात्रता असणे तुमच्याजवळ बंधनकारक आहे। तसेच पुढे आपण पाहूयात
मराठी टंकलेखन 30 म्हणजेच टायपिंग 30 असणे आवश्यक आहे. इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी आपल्याला वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. किमान व कमाल वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे. पुढे आपल्याला त्यांनी खालील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादासाठी सूट देण्यात राहील. कमाल वयोमर्यादेमध्ये पुढील प्रमाणे आपल्याला प्रवर्गानुसार व आरक्षणानुसार वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. पुढे आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे स्वरूप. विषय असणार आहेत इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. सर्व विषयांसाठी 25-25 प्रश्न असणार आहेत व या प्रश्नांसाठी एकूण गुण असणार आहेत 200 गुण असणार आहेत. म्हणजेच 100 प्रश्नांसाठी 200 गुण असणार आहेत व परीक्षेचा कालावधी असणार आहे एकूण 120 मिनिटं कालावधी असणार आहे व परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठीमधून असणार आहे. पुढे आपण पाहूयात परीक्षा शुल्क. मागास प्रवर्ग त्याच्यासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे व मागास प्रवर्गांसाठी ₹900 इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तसेच माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क लागू असणार नाही. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. पुढे त्यांनी आपल्याला दिलेले आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत. सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की सर्व माहिती योग्यरित्या वाचून व योग्य ती कागदपत्र ठेवून अर्ज सादर करायचा आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच जर तुमचे कोणतेही काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.